महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील खरे धुरंधर नेते. आणि आज आहे ना, आज जी परिस्थिती झाली आहे ना, बीजेपीला फक्त एकच नेता टक्कर देऊ शकतो, ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. आणि हे सत्य आहे. आता 6 खासदार ठाकरेंचे सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांकडे येणार अशा बातम्या आहेत. जे शिंदे साहेबांनी टायगर ऑपरेशन राबवलं, ते ऑपरेशन आता सक्सेसफुल कुठेतरी होताना दिसतंय. पण मला एक आवर्जून सांगावंसं वाटतंय, एकनाथ शिंदे साहेबांनी आज जी राज्यामध्ये म्हणा, देशामध्ये म्हणा, जी सध्या ताकद निर्माण केली आहे ना, ती ताकद आहे ना, ताकद सत्यता आहे, बीजेपीला रोखू शकते. आणि बीजेपीला रोखण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबच रोखू शकतात. त्यामुळे ना, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं, ठाकरेंचे 6 खासदार जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांकडे कन्फर्म येतील ना, देशातील ताकद सुद्धा शिंदे साहेबांची वाढणार आहे. आणि म्हणूनच आहे ना, शिंदे साहेब महाराष्ट्राच्या राजकारणातील खरे धुरंधर ठरणारे नेते आहेत. आणि खरंच रिअल धुरंधर आहेत. आता काय आहे माहिती का, महाराष्ट्राचं राजकारण जर अशा अर्थानं पाहायला गेलं ना, फोडाफोडी केली मग ते धुरंधर कसे, अशा रीत्या पाहायला जर गेलं, एकही महाराष्ट्रातीलच म्हणा किंवा देशातील म्हणा, एकही पक्ष असा नाहीये ज्यांनी फोडाफोडी केलेल्या नाहीयेत. हे राजकारण आहे देशाचं. आणि राजकारणामध्ये हे फोडाफोडी चालते. इकडचे तिकडे येतात, तिकडचे इकडे येतात, हे सगळ्या गोष्टी चालतात. त्यामुळे ना, शिंदे साहेबांना दोष देऊन काहीही अर्थ नाही. आता या खासदारांना काय असतं माहिती का, हे जे घेणारे आहेत ना, ते का घेत आहेत, कुणीतरी जाणारे आहेत म्हणूनच ते घेत आहेत. जर हे 6 खासदार गेले नसते, शिंदे साहेबांनी काय यांच्या डोक्यावर बंदूक ठेवली होती का? नाही ना. त्यामुळे शिंदे साहेबांचा काहीही दोष नाहीये. त्यांचं नेतृत्व पाहतात, त्यांनी ज्या पद्धतीने कामं केलीत, ज्या पद्धतीने शिंदे साहेब रस्त्यावर उतरतायत ना, ते पाहता लोकांचं आकर्षण आणि आमदार खासदारांचं अट्रॅक्शन हे एकनाथ शिंदे साहेबांकडे चाललेलं आहे. आणि म्हणूनच सध्या लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्याचा निर्णय घेतात. हे प्रत्येकानं मान्य करायला पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पण रस्त्यावर उतरतायत, सर्वसामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला जाऊन भेटतात, त्यांचे प्रॉब्लेम सोडून काढतायत. आणि म्हणूनच आज आहे ना, विश्वास आहे महाराष्ट्राच्या जनतेचा एकनाथ शिंदे साहेबांवर. मी सगळ्या पक्षातील लोकांवर व्हिडिओ बनवतो. प्रत्येकाची आपापली एक खासियत आहे, मला आवडते. आणि म्हणून मी सगळ्या नेत्यांवर बोलत असतो. मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी काय शिंदे साहेबांचा कार्यकर्ता नाहीये. पण एका गोष्टीचा अभिमान, गर्व नक्कीच आहे, जे शिंदे साहेब आता करत आहेत ना, भल्या भल्यांना